वर्क एनर्जी थेरम. आता तुम्ही जर समजा पाहिलं काय शिकलो आपण वर्क एनर्जी थेरम मध्ये, तर वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. यामध्ये अजून आपण काय शिकलो, जर फोर्सच्या दिशेनं आणि त्या दिशेनं काय असेल डिस्प्लेसमेंट, वर्क डन काय येतं पॉझिटिव्ह. यानी पॉझिटिव्ह वर्क डन आलं म्हणजे कायनेटिक एनर्जी काय होते इन्क्रीज. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज. जेव्हा फोर्स या दिशेनं डिस्प्लेसमेंट अपोजिट मध्ये असेल तेव्हा वर्क डन येतो निगेटिव्ह. काय येतो निगेटिव्ह. आणि त्यावेळेस कायनेटिक एनर्जी काय होते डिक्रीज. जेव्हा फोर्स इकडं आणि डिस्प्लेसमेंट इकडं असेल म्हणजे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तेव्हा वर्क डन काय येतो तेव्हा वर्क डन येतो झिरो. समजा जर तुम्ही असं पाहिलं की या ठिकाणी इथून अशा प्रकारे बॉडी आपण अशी सोडलेली आहे आणि या बॉडीवर नॉर्मल मुळे फोर्स वर्क डन किती येतो. बघा आता या केस मध्ये बॉडी नॉर्मल फोर्स इकडे असणार आणि डिस्प्लेसमेंट खाली, दोघांमध्ये अँगल. बॉडी समजा इथं आली तर नॉर्मल फोर्स इकडं डिस्प्लेसमेंट इकडं, तरी अँगल म्हणजे प्रत्येक वेळेस डिस्प्लेसमेंट आणि नॉर्मल फोर्स यांच्यामध्ये अँगल किती असेल आणि त्यामुळे वर्क डन ड्यू टू नॉर्मल फोर्स किती असेल. दुसरं म्हणजे समजा ही एक पेंडुलम असा आहे, तुम्ही याला इथपर्यंत डिस्प्लेस केला असेल आणि सोडून दिलं तर काय होतं माहितीये का, टेन्शन दोन्हीमध्ये इकडं पण पेंडुलम चालला हे बॉब आहे हा पुढे चालला इकडं, बरोबर ना. असं इकडे 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 बघा असा 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 करत करत असं इकडं. यानी टेन्शन आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये अँगल किती आहे 90 डिग्री. म्हणून वर्क डन ड्यू टू टेन्शन इथं पण किती असणार वर्क डन ड्यू टू टेन्शन किती असणार झिरो. अजून आपण काय शिकलो तर अजून याच्या आधी आपण शिकलो की जर समजा हे सगळ्यांना माहिती आहे ही सिच्युएशन आपण शिकलोत ना. ओके, तरी पण मी रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगतोय. जर समजा असं असेल की बाबा जेव्हा वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून आपल्याला काढायचं असतं, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून आपल्याला काढायचं असतं. फॉर एक्झाम्पल समजा बॉडी इथून अशी इथपर्यंत आली, इथं बॉडी आहे आणि अशी खाली खाली इथपर्यंत आली आणि तुम्हाला म्हणलं वर्क डन काढा. वर्क डन कोणामुळे काढा म्हणजे समजा बॉडी डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल केलं यस, हा अँगल किती आहे तर तुम्हाला वर्क डन काढा म्हणले कोणामुळे ग्रॅव्हिटीमुळे, पण ग्रॅव्हिटी कुठे आहे खालच्या दिशेला. आता आपण अजून एक शिकलो की ज्या दिशेने फोर्स असतो त्या दिशेने डिस्प्लेसमेंट घ्यायचं असतं किंवा त्याच्या अलाउंटरी घ्यायचं असतं, बरोबर. पण mg इकडे डिस्प्लेसमेंट असं आहे ना. मग आपण ही काय समजू वर्टिकल डिस्टन्स किती समजू हे एच आणि मग आपण म्हणू फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी इनटू mg सॉरी इनटू एच इनटू एच यानी वर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणतो. मग mg एच. पण जर समजा ऑप्शन मध्ये एच नसून एस असेल तर मग या एस ला कशात रूपांतर केलं एच मध्ये यानी हा थीटा असेल तर तुम्ही काय घेता साइन थीटा बरोबर अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. हा कोणाला हायपोटेन्यूज. मग एच बरोबर काय येणार एस इनटू साइन थीटा. मग तुम्ही एच च्या जागी किंमत ठेवणार तुम्हाला वर्क डन मिळणार दॅट इज mg इनटू एस इनटू साइन थीटा. लक्षात आहे दिस इज वर्क डन ड्यू टू म्हणजे एक आपल्याला माहिती आहे व्हर्टिकल हाईट घ्यायची असते. समजा सिच्युएशन अशी दिली तुम्हाला की फक्त एच दिलेलं आहे, बॉडी इथून सोडलंय, हाईट दिली एच आणि तुम्हाला म्हणजे वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी मुळे किती असेल है ना. वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी मुळे किती असेल तर वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी मुळे किती असेल मग mg एच. मग मी तुम्हाला म्हणते असं जरी आलं उड्या मारा तिथं व्हर्टिकल हाईट तुम्हाला दिलेली असेल तरी पण इथं वर्क डन किती असेल मग mg एच. समजा असं जरी बॉडी इथे गेली तर तुम्ही हाईट कोणत्या हाईट पाहणार व्हर्टिकल हाईट पाहणार मग किती येणार वर्क डन mg एच. लक्ष द्यायचं याबद्दल आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं ठीक आहे. या सर्व बेसिक गोष्टीचा या सर्व छोट्या छोट्या पॉइंटचा आपण या ठिकाणी यूज करून आता काही न्यूमेरिकल बघणार आहोत. वापरता सगळे कन्सेप्ट ओके.
A simple pendulum with a bob of mass m. एक सिंपल पेंडुलम आहे ज्याचं मास किती आहे m आहे. बघा आता जर आपल्याला बुद्धी असेल बेसिक नॉलेज असेल तर कन्सेप्टच्या आधारावर कसलाही प्रश्न सहज आपण सोडू शकतो. तेवढी फक्त आपल्याकडे लक्ष देऊन पोटेन्शियलला समजून घेण्याची क्षमता पाहिजे, रिव्हिजन करण्याची त्या ठिकाणी आवड पाहिजे. बाकी सगळं सोपं आहे हे ना. A simple pendulum with a bob of mass m oscillates from A to C. बघा दिले पण A पासून कुठे ऑसिलेट करतो तो C. काय म्हणले पुढं बॅक A परत EC पासून पुढे येणार A पर्यंत. सच दॅट PB is H. P पासून B पर्यंत हाईट किती आहे H. If the acceleration due to gravity G, जर acceleration due to gravity किती G आहे, then the velocity of the bob as it passes through the B. इथे असण्याची velocity सांगा. बरोबर आहे. मग आता काय आपल्याला काय सुचतंय कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. तर सगळ्यात सोपं ब्रह्मास्त्र मध्ये अशा सिच्युएशन मध्ये ना वर्क विचारलंय ना कायनेटिक एनर्जी विचारली डायरेक्ट काय व्हेलॉसिटी आणि ती पण पुढे बॉटमला. आपण यूज करूया वर्क एनर्जी थेरम. काय यूज करूया वर्क एनर्जी. सो वर्क एनर्जी है ना थेरम. वर्क एनर्जी थेरम मध्ये वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस सांगा बरं मला. सर्व फोर्सेस म्हणून वर्क डन काढायचं असेल तर वर्क डन कोणाकोणामुळे असणार आहे. ग्रॅव्हिटी मुळे असणार आहे. इथं कोणामुळे वर्क डन असणार आहे. हा बाब समजा इथं आपण समजला. इथं वर्क डन कोणामुळे असणार आहे. एक टेन्शन आणि दुसरं mg. एक लक्षात घ्या डिस्प्लेसमेंट या दिशेला मध्ये दोघांमध्ये अँगल किती आहे 90 डिग्री. वर्क डन ड्यू टू टेन्शन आणि प्लस वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्याच्या व्यतिरिक्त काही वर्क आहे का जेव्हा फोर्स तयार कोणता होता. एक तर टेन्शन होईल दोरीमध्ये नाही तर ग्रॅव्हिटी. फ्रिक्शन होईल का. फ्रिक्शनला कोण पाहिजे कॉन्टॅक्ट पाहिजे स्मूथ पाहिजे का रब. दुसरा कोणता फोर्स आहे का कोणताच नाही. दोनच. त्याच्यापैकी याच्यामुळे वर्क किती आहे 0. का कारण टी आणि एस अँगल किती आहे. सेपरेट एक्झाम्पल सांगितलं होतं की नाही. कशामुळे सांगितलं होतं ना कशामुळे सांगितलं याच्यामुळे. वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची. पण चेंज इन कायनेटिक एनर्जी किती सुरुवातीला इथून सोडलंय बॉडीला सुरुवातीला सोडलंय असं इथून पेंडुलम म्हणून सुरुवातीला तो कसा होता रेस्ट मध्ये. सोडल्यानंतर तू इथं गेला बी. इथं गेल्यानंतर व्हेलॉसिटी किती आहे समजा v. मग कायनेटिक चेंजिंग कायनेटिकचा फॉर्म्युला काय असतो 1/2 mv फायनल मायनस v इनिशियल याचा स्क्वेअर. आठवतंय का नाही. आता ज्याला हे आठवलं त्याला काय आवडत असेल पण ज्याला आठवलंच नाही काल काय झालं तर आवड नाही तर कसं पडलं. मग आता इनिशियल मला सांगा इनिशियल वेलोसिटी किती. सोपा प्रश्न आहे माझा. विचारू का 4 चौघाला म्हणजे 5 अरे किती आहे 0. ही तुम्हाला काढायची. हिला माना b. किती मानलं 1/2 m दशाला हे 0 आहे. याचं वेट किती आहे mg. आणि डिस्प्लेसमेंट कुठे आहे. आता डिस्प्लेसमेंट कोणतं पाहिजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. कोणतं पाहिजे मग mg इनटू वर्टिकल डिस्प्लेसमेंट बरोबर m1/2 mv. इसने इसको भागिले इकडे आल्यावर याची दशाला वर्टिकल डिस्प्लेसमेंट किती आहे इथून बॉडी वर्टिकल एवढं जे आहे किती h एका आलं v इसका याचं वर्गमूळ घ्या. हे वर्गमूळ झालं 2g एक आलं v. ही झाली की वेलोसिटी किती आली वेलोसिटी अंडर कळतंय का. हाईट ऑब्जेक्ट या जे ना तो ऑब्जेक्ट म्हणजे असं ना समजतंय. हा बघा आणि मागचे इकडे लक्ष द्या. ऑब्जेक्ट 5 kg ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट हाईटून सोडला 20 मीटर. किती हाईट आहे 20. देन इट्स वेलोसिटी ॲट ग्राउंड. ग्राउंडवर काय इज 5 मीटर पर सेकंड. इथं वेलोसिटी 5 मीटर पर सेकंड. देन फाइंड द वर्क डन बाय फ्रिक्शन. आता इथे कोणतं फ्रिक्शन होत असेल
एअर सोबत हवा सोबत पण काय होतं फ्रिक्शन. बघा ना तुम्ही जर मोटरसायकल एकदम आपण स्पीडने चालू ना तर आपली केस असे मागे जाते, चेहरा दाबल्यासारखं होतो, थोडासा थोडासा जाणवत नाही पण होतो. आणि तेच का जर तुम्ही विमानात बसले असेल, विमानाचा टप उडवला तुम्ही विमानात मग बघा एकदम हाय स्पीडनं जर असेल हरकत मला काय सांगायचं एकदम हाय स्पीडनं तर मग मात्र तुमचे पार असे मागे उठत नाही. हा समजलं ठीक आहे. तसं एखादी बॉडी खाली सोडली तर तिला एअरचं फ्रिक्शन कुठं वर थ्रस्ट आणि एअरचं फ्रिक्शन कुठं काम करेल वर, आणि फ्रिक्शन मुळे वर्क होईल. फ्रिक्शन मुळे वर्क डन ड्यू टू फॉर्म्युला घ्यायचा ब्रह्मा वर्क डन ड्यू टू चेंज इन कायनेटिक 1/2 m v मायनस स्क्वेअर मायनस v इनिशियल स्क्वेअर. आणि वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस म्हणजे कोण कोण ग्रॅव्हिटी आणि सी. तुम्हाला इनिशियल वेलोसिटी किती आहे ड्रॉप केलंय ना, ड्रॉप करणं म्हणजे असं ड्रॉप केलंय यानी वेलोसिटी इनिशियल किती 0, फायनल किती 5, त्याचा मास किती आहे 5 kg आणि 5 ग्राम 1/2 वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी mgh ना प्लस वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन माहित नाही किती येतं. मास किती आहे 5, जी किती आहे 20 नाही 10 यार वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन ॲज इट इज 120 भागिले 2 असं ना हे बघा बरं. वीस पंचे 100 गुणिले 10 म्हणजे 1000. किती तुला किती आहे ना वर्क डन बाय द फ्रिक्शन ही कसं काढा आन्सर मग कसं केलं का सगळ्यांना. इनिशियल वेलोसिटी किती 0, फायनल किती दिलेली आहे 5, किती दिलेली फायनल वेलोसिटी 5 चा स्क्वेअर, मास किती दिले 1/2 कशाला वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन माहित नाही, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी mg वेट खाली आहे, वेट खाली आहे mg, हाईट किती आहे डिस्प्लेसमेंट वर्टिकल h आहे यानी mgh, h ची किंमत 20, g 10 आणि m 5. पुन्हा काय केला किती आला 1000. फ्रिक्शन फोर्स कशाला 5 × 25 25 मध्ये 600 भागिले हे 2 125 भागिले 2 किती आलं उत्तर बघा. वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन बरोबर 125 भागिले 2 हे 1000 इकडे आल्यावर वजा होतील. 125 भागिले 2 मध्ये 62.5 है ना 62.5 माइनस 1000 माइनस 62.5 म्हणजे किती उरले माइनस 937.5 जूल इज द करेक्ट आन्सर. आता माइनस मध्ये उत्तर येण्याचं कारण डिस्प्लेसमेंट खाली फ्रिक्शन वर कोणतं फ्रिक्शन आहे एअरचं फ्रिक्शन आहे. ओके लेट्स सी दिस क्वेश्चन. मला सांगा यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ मास m ऑब्जेक्ट मास किती मास दिले 2 kg is projected with velocity 20 meter per second and its vertical height attained by it is 10 meter. म्हणजे काय केलं माहिती का एक बॉडी असं कितीच्या स्पीडवर फेकली 20 च्या ती कोणाशी वर फेकली 20 च्या स्पीडने आणि ते जाऊन ती काय झाली स्टॉप झाली. किती हाईट वर झाली तर 10 मीटर म्हणजे मॅक्सिमम हाईट किती गेली 10 मीटर. देन फाइंड द वर्क डन बाय द फ्रिक्शन विल बी. आता कोणी केलं काढायचं आपला फ्रिक्शन. आगे वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक. वर्क डन ड्यू टू कोण आहे वर्क डन एक ग्रॅव्हिटीचा वर्क आहे आणि दुसरा आहे फ्रिक्शनचा. आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे v m * v फायनल मायनस v इनिशियल है ना.
वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असतो mg प्लस फ्रिक्शन 1/2 m किती आहे फायनल किती आहे बॉडी वर जाऊन थांबले ना आणि फायनल व्हेलॉसिटी किती आहे आणि इनिशियल किती आहे 20 त्याचा कळतंय मास 2 g 10 हाईट फ्रिक्शन मुळे माहित नाही 2 ने 2 को आता -20 मायनस 20 चा वर्ग मायनस 20 चा वर्ग प्लस चा असं आहे का ते हा मायनस फॉर्म्युल्यातला आहे याची किंमत वेगळी हा मायनस फॉर्म्युल्यातला आहे एखादं वर्ग हुशार असतं एखादं -20 चा वर्ग 400 माझ्यासारख्याला त्या ठिकाणी थोडस जड जातं येते ना ठेवायला आहे ना मायनस फॉर्म्युल्यातलं आहे ओके तुम्हाला कोण पाहिजे वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन पाहिजे हे -400 आणि इकडे प्लस तिकडे गेल्यावर काय होईल मग बरोबर आहे लक्षात राहील आता इथे एक गंमत आहे आपण जर लक्ष देऊन जर बघितलं बॉडी कुठे चालली वरती याला डिस्प्लेसमेंट वर आहे आणि वेट कुठे आहे मग हे जे बघा आता हे जे mg वर डिस्प्लेसमेंट खाली बॉडी वर मूव्ह होत असताना जे वर्क असतं ते कशामध्ये असतं त्याच्यामध्ये असतं कशामध्ये असतं मग हे तिकडे गेलं काय होईल मग हे मायनस मध्ये राहील की नाही की मायनस मध्ये आपण शिकलो की नाही खाली पडताना प्लस वर जाताना मायनस असं 0 सो सांगा मला हे किती आलं मग -200 बरोबर ना पलीकडे गेल्यावर काय होईल मग +200 -200 आणि +200 म्हणजे किती बरोबर ना वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स लक्षात आलं तुम्ही मी हे वर्क डन का मायनस घेतलं बॉडी वर चालली जेव्हा बॉडी खाली चालली ना तेव्हा डिस्प्लेसमेंट आणि mg एका दिशेनं त्यावेळेस वर्क डन प्लस जेव्हा हे दोन्ही वर चालले ना त्यामुळे मात्र डिस्प्लेसमेंट वर आणि mg खाली कारण mg नेहमी कुठे असणार आहे तीन सिच्युएशन सांगितले तुम्हाला आठवतं का बॉडी वर फेकली डिस्प्लेसमेंट वर असेल mg खाली असेल तर यावेळेस वर्क डन असतं -mg जर बॉडी खाली चालली mg पण खाली बॉडी पण खाली चालली तर वर्क डन mg प्लस मध्ये mg इकडं बॉडी चालली इकडं वर्क डन 0 क्लियर आहे का या तीन सिच्युएशन सांगितल्या होत्या मला एक जण ऑनलाइन प्रश्न विचारला होता की सर व्हेन वर्क डन इज निगेटिव्ह नाही वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर त्यावेळेस मी त्याला सांगितलं इट डिपेंड ऑन इट्स सिच्युएशन वेअर इट डिस्प्लेस खाली चालल्यावर ज्या त्या सिच्युएशन त्यानुसार ते ठरलेलं असतं फिक्स सांगता येईल का फिक्स सांगावं लागेल तुम्हाला की when body moving downward then work done is positive due to gravity when body moving upward against the gravity then its work done is negative like this okay बघा इथून बॉडी सोडलेली आहे इथं बॉडी पोहोचली या ठिकाणी असताना या बॉडीची वेलोसिटी किती असेल इट इज रिव्हॉल्विंग वर्टिकल सर्कल ओके सो बघा आता कसं काढणार आपण बरं एकूण हाईट किती दिली तुम्हाला 4r एकूण हाईट किती दिलेली आहे 4r आता असा प्रश्न काय सुचतोय तर एक सर आपलं त्या ठिकाणी काय सांगू शकतो आपण वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी हा फॉर्म्युला आहे या सिच्युएशन मध्ये वर्क डन कोणामुळे होईल एक तर वरून सोडलं म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे होईल बॉडी इथं काही म्हणजे घर्षण नाही फ्रिक्शन दिलं नाही म्हणजे याचा अर्थ हा सरफेस कसा समजूया आपण नो फ्रिक्शन ओके नो फ्रिक्शन फोर्स ओके so there are forces due to the gravity one and other in the work done due to दूसरा वर्क कौन असेल normal see here is the normal and here is the displacement then each time here is the we can say this is the body here is the normal and displacement is there so each and every time the work done due to normal force is 0 because the angle between the normal force and 90 degrees now work done due to normal force is equal to 1/2 mv square final minus
नाव फायनलला इनिशियलला बॉडी कुठे होती रेस्ट मध्ये म्हणून 0 ड्रॉप आहे ना ड्रॉप सोडून दिले म्हणून 0 मग फायनल व्हेलॉसिटी तुम्हाला काढायची नाव वर्क डन ड्यू टू नॉर्मल फोर्स दॅट इज इक्वल टू 0 कारण थीटाची किंमत किती आहे हे क्लियर आहे सगळ्यांना पूर्ण फक्त वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज mg इज इक्वल टू 1/2 m ई फाइनलचा स्क्वेअर m ने m को 2 इकडे आणलं 2g तर h किती ही तर मिस्टेक अपेक्षित होतीच जी तुम्ही केली मला सांगा फायनल पोझिशन ही आहे की नाही त्याची ऍक्च्युअली बॉडी कुठे गेली इथे गेली ना म्हणजे अर्ध्यात गेली ना हे आर आणि हे आर म्हणजे ऍक्च्युअली बॉडीने एकूण हाईट किती वर्टिकल हाईट बरोबर आहे सो वी कॅन से दिस इज अ 2r लक्षात येते का गंमत इथे तर बरेच गोंधळ होतो ओके सो वी फाइंड द स्क्वेअर 2 into 2 4G VF पाहिजे असेल तर फोर्स वर करून घ्या आन्सर इज आता ऑप्शन कसं असू शकतं असे असेल असे असेल जे असेल ते घ्या राहील लक्षात कोणता थेरम हे लक्षात फोर्स acting on object find kinetic energy as a function of time कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काढायचा ऍज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे काय माहितीये का याचा अर्थ सरळ होतो की कायनेटिक एनर्जी काढा टाइमच्या फॉर्म मध्ये म्हणजे त्या कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये टाइम आला पाहिजे काय आला पाहिजे ऍक्च्युअली कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर आपण नेहमी हाच पाहतो बघा 1/2 पण या v ऐवजी आपल्याला कोण आणायचा आहे टाइम पण सिच्युएशन दिली की हा फोर्स कसा आहे कॉन्स्टंट कसा आहे फोर्स कॉन्स्टंट असेल मग फोर्स बरोबर फॉर्म्युला काय मास इनटू एक्सेलरेशन फोर्स कॉन्स्टंट आहे ना आता मास पण कसं असतं हे कॉन्स्टंट आहे हे बी कॉन्स्टंट आहे म्हणजे एक्सेलरेशन पण काय असायला पाहिजे मग therefore a is also constant कारण काय असतं माहितीये का फोर्स जर आपण पाहिला ना तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेलरेशन पण फोर्सच कॉन्स्टंट आहे म्हणजे एक्सेलरेशन पण कसं असेल क्लियर आहे पण एक्सेलरेशन म्हणजे काय आता फोर्स कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट म्हणजे आपण k मानलं कॉन्स्टंट म्हणजे काय मानलं किंवा आपण c मानू कॉन्स्टंट आता c मानू कॉन्स्टंट घेतला a एक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू एक्सेलरेशन म्हणजे काय a बरोबर dv बाय हे माहिती आहे तुम्हाला a बरोबर dv बाय dt है ना मग a च्या जागी dv बाय dt एवढे इक्वल टू c हा भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होईल पण तुम्हाला छोटा टाइम नाही पाहिजे तुम्हाला छोटी व्हॅल्यूसिटी नाही पाहिजे तुम्हाला पूर्ण पाहिजे मग तुम्ही इंटिग्रेशन घ्या काय घ्या तुम्ही काय घ्या तुम्ही घ्या इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन काढलं तर v येतं c तर काय आहे कॉन्स्टंट याचं इंटिग्रेशन काढलं तर p येतं काय तर लिमिट असणार इज देयर लिमिट ओके सो बेसिकली दिस इज द म्हणजे v बरोबर काय आलं ct v बरोबर काय आलं ct म्हणजे v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t म्हणजे v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t सो देयरफॉर कायनेटिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ t काढा म्हणलं तुम्ही काय लिहिणार मग v च्या जागेवर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना m तर कॉन्स्टंट त्याच्यामध्ये कॉन्स्टंट इथे तो कॉन्स्टंट आहे ना बरोबर So kinetic energy 1/2 m into t चा स्क्वेअर यानी kinetic energy is directly proportional to t square आपण असंही सांगू शकतो येतं लक्षात बघा कुठून कुठे फॉर्म्युला वळतात माहिती ना आता a particle of mass m that is 3 kg is moving along x axis particle कोणत्या दिशेने चाललाय x axis
and its position at time t is given by equation x is equal to 2t square plus 5 meter. Work done all the forces acting on it in time interval 2 t is equal to 0 to t is equal to 3 is. See, आपल्याला यामध्ये मास दिलंय किती बरं 3 kg राईट. त्यानंतर तुम्हाला जे पोझिशन दिलंय x is equal to काय 2t square plus 5. पण तुम्ही जर वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस हा जर फॉर्म्युला जर घेतला तर तो येतो असा म्हणजे 1/2 mv फायनल चा स्क्वेअर मायनस इनिशियल चा स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट राईट. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं सिच्युएशन जर समजा बघितली दिस इज अ वर्क डन ड्यू ऑल फोर्सेस मास दिले फायनल व्हेलॉसिटी माहित नाही इनिशियल पण माहित नाही. पण मग तुम्ही x च्या सहाय्याने व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला शोधू शकता काय v बरोबर dx बाय dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट ची किंमत ठेवा किती आहे 2t स्क्वेअर प्लस 5 विथ रिस्पेक्ट टू dt dt 2 समजला म्हणजे 4t प्लस 5 विथ 0 म्हणजे किती आलं 4t. जेव्हा वेलोसिटी इनिशियल काढायची आहे जेव्हा टाइम किती आहे 0 म्हणजे किती आहे ना 0 तेव्हा कडे जेव्हा टाइम किती आहे 3 सेकंद 6 तर फायनल वेलोसिटी किती आहे 4 into 3 आहे. बस या फॉर्म्युला पुट करा. So work done due to all forces is equal to 1/2 मास आहे 2 12 त्याचा स्क्वेअर 2 into 2 मास 3 आहे मास 3 आहे मास 3 आहे 12 मायनस इनिशियल किती आली 0 म्हणजे 12 चा वर्ग किती येतो 100 कॅन्सल किती उरले 72 72 गुणिले 3 दोन्ही 200 जूल आहे का असलं काही ऑप्शन डी 200 येते लक्षात राईट.